नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. तुम्ही म्हणाल सोमवार ते शुक्रवार कटकट होतीच, आता परत शनिवारी काय? पण आज ट्रेडिंग ठेवलंय तर म्हटलं ट्रेडिंग करण्यासाठी सगळ्यांना काहीशी सोय व्हावी आणि त्यातून आजचं ट्रेडिंग अधिक महत्त्वाचं आहे. म्हणजे थोडासा वेळाचं ट्रेडिंग असलं तरी, कारण सोमवारी सुट्टी आहे. पण आज तुम्ही जे घ्याल शेअर त्याची सेटलमेंटसुद्धा मंगळवारी होणार आहे. तर मंगळवारच्या तयारीसाठी तुम्ही आज काही खरेदी करू शकता. दुसरं, सोमवारचं वोटिंग पर्सेंटेज किती होत आहे हे बघितलं. 5व्या चरणाचं वोटिंग घेत आहे आणि जर वोटिंग पर्सेंटेज चांगलं झालं तर मार्केट वाढेल, रेकॉर्ड हायला पोचेल आणि त्याचे संकेत थोडेसे मिळू लागलेत. कारण FIIsनी आज खरेदी केली आहे. म्हणजे जवळजवळ महिन्याभरानंतर FIIची खरेदी दिसते आहे आणि ही खरेदी मामूली नाही आहे, अमाऊंट चांगली आहे. त्यामुळे त्यांना काहीतरी अंदाज आला असावा असं दिसत आहे. अमेरिकन मार्केट 40,000च्या वर बंद झालं आहे. गेमस्टॉप हा शेअर 20% पडला आहे, तर रेडिट 10% वाढला आहे. क्रूड 83.98 होता. डॉलर इंडेक्स 104.44. फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 1,616 कोटींची. तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची सुद्धा खरेदी आहे 1,556 कोटींची. म्हणजे अर्थात यांना काहीतरी अंदाज घेऊनच ही खरेदी झाली असेल. त्याचप्रमाणे व्हिक्स पण 19.80 या लेव्हलवर आलाय आणि PCR 1.23 एवढा झालाय. तर काही गोष्टी ज्या समजल्यात त्या सांगते मी. UPLचा राईट्स इश्यू येण्याची शक्यता वर्तवली जाते. हा राईट्स इश्यू 4,200 कोटीचा असेल किंवा $50 कोटी. त्यांना DRHP फाईल करायचं आहे. हा राईट्स इश्यू येण्यासाठी 90 ते 135 दिवस लागतील. त्यामुळे तुम्ही साधारण 100 ते 150 दिवसांसाठी UPLमध्ये जेव्हा मार्केट पडेल तेव्हा खरेदी करू शकता. ट्रेंट TRENT टाटाचा शेअर आणि BEL भारत इलेक्ट्रॉनिक्स यांचा निफ्टीमध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या शेअरमध्ये पॅसिव्ह फंडांचा इन्फ्लो येईल. ट्रेंटमध्ये 3,655 कोटी, तर BELमध्ये 3,060 कोटी इन्फ्लो येण्याची शक्यता आहे. आणि निफ्टीमधून LTI, माइंडट्री आणि DV's लॅब हे शेअर बाहेर पडतील. यातून साधारण प्रत्येकी 1,700 कोटी आउटफ्लो होण्याची शक्यता आहे. आणि झोमॅटो आणि जिओ हे फ्युचर अँड ऑप्शनमध्ये म्हणजेच वायदे बाजारात किंवा डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये सामील होण्याची सुद्धा शक्यता आहे. ई क्लर्क्सचा बायबॅक जाहीर झाला आहे. 2,800 रुपयांनी बायबॅक होईल. टेंडर रूटनी होईल. 385 कोटी रुपये बायबॅकसाठी खर्च केले जातील आणि 13.75 लाख शेअर बायबॅक केले जातील. व्हेलजन डेनिसन VELJAN आणि डेनिसन म्हणजे
DENISON हा शेअर आहे. साधारण याचा भाव 3,900 रुपयाच्या आसपास आहे. याने एकास एक बोनस दिला आहे. 25 मे रेकॉर्ड डेट आहे आणि 23 मेला हे रिझल्ट जाहीर करतील आणि डिव्हिडंडवर बैठक घेतली जाईल. आता आज जे मार्केट होईल ते 9:15 ते 10 आणि 11:30 ते 12:30 असे 2 सेशन असतील. मला असं वाटतंय की इंट्राडे ट्रेड घेता येणार नाही. तरी सुद्धा चौकशी करा. मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटीसाठी नवी पोझिशन घेता येणार नाही. याची सेटलमेंट 21 तारखेला होईल. त्यामुळे BTST करता येणार नाही. पहिल्या सेशनच्या पेंडिंग ऑर्डर्स दुसऱ्या सेशनसाठी रद्द होतील. त्या कंटिन्यू राहणार नाहीत. कॅश आणि FNO दोन्हीकडे हे सेशन राहील. चौकशी करूनच आणि हा ट्रेडिंग सेशन कसा असेल याची माहिती घेऊनच मग ट्रेड करा. GSK फार्माने 32 रुपये डिव्हिडंड दिला आहे. फायझरचा रिझल्ट चांगला आला आहे. प्रॉफिट आणि मार्जिन दोन्हीही वाढलं आहे. रेव्हेन्यू कमी आहे. भारत बिजलीचा रिझल्ट सुंदर आला आहे. आजच्या मार्केटमध्ये 5% सर्किट आहे आणि ज्या शेअरला पूर्वी 2% सर्किट होतं त्याच्यामध्ये काहीही बदल करण्यात आला नाही आहे. बाकीच्या सगळ्याला 5% सर्किट आहे. ॲस्ट्रल अपेक्षेपेक्षा कमी रिझल्ट आला आहे. बाळकृष्ण इंडस्ट्री चांगले रिझल्ट आले. JSW स्टील कमजोर रिझल्ट आले. झायडस चांगला आलाय रिझल्ट. डिलिव्हरीचा पण चांगला आलाय. त्यांचा तोटा कमी झालाय. गोदरेज इंडस्ट्रीचा रिझल्ट कमजोर आलाय. NHPCचा रिझल्ट कमजोर आलाय. JB केमिकलचा रिझल्ट चांगला आहे. शोभाचा रिझल्ट कमजोर आहे. सिग्नेचर ग्लोबलनी 14.65 एकर जमीन गुरुग्राममध्ये खरेदी करण्यासाठी त्यांनी करार केलाय. डॉक्टर रेड्डीच्या विशाखापट्टणम इथल्या दुवाडा फॅसिलिटीला 483 फॉर्म इश्यू केलाय आणि 2 त्रुटी दाखवल्या आहेत. नेस्ले रॉयल्टी वाढवणार होते. त्याच्यासाठी शेअर होल्डरचं व्होटिंग घेतलं गेलं. या व्होटिंग घेताना रॉयल्टीच्या विरोधात व्होटिंग केलं गेलं. त्यामुळे आज नेस्लेच्या शेअरकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर किर्लोस्कर फेरसचा रिझल्ट कमजोर आहे. GMRचा चांगला आहे. सुदर्शन केमिकलचा चांगला आहे. बँक ऑफ बरोडाने CCIL आणि IFSC बरोबर MOU साईन केलाय. त्यामुळं CCIL हे आणि IFSC हे क्लिअरिंग मेंबर राहतील. आज कुठल्या शेअरकडे लक्ष द्या तर IRCTC, नेस्ले, झी एंटरटेनमेंट यांचा रिझल्ट चांगला आला आहे. भारत बिजली, कंटेनर कॉर्पोरेशन, युनो बिल्डा
NCC, झायडस लाईफ, लेमन ट्रीने गुजरातमध्ये सोमनाथ इथे हॉटेल उघडलं आहे. ग्रॅफाईट, डेलिव्हरी, हिंदाल्को, वेदांता, गुजरात फ्लोरो, लवीन फ्लोरो आणि फिनिक्स मिल्स. पण त्याचबरोबर सोनं वाढत असूनही मन्नापुरमचा शेअर मात्र पडतोय. त्यामुळे त्याच्यामध्ये मंदी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही त्या शेअरकडे त्या दृष्टिकोनातून लक्ष द्या. पण 1 तासाचाच सेशन असू शकेल. तर तुम्हाला मंगळवारसाठी काही खरेदी करायची असेल तर तुम्ही करू शकता. जर एखादा जास्त भाव दिसला तर आज तुम्हाला विकताही येऊ शकतं. आणि नाही केलं ट्रेडिंग तरीही काहीही बिघडत नाही. त्यामुळे गेल्या वेळेला जेव्हा असं ट्रेडिंग झालं होतं त्या दिवशी व्हॉल्यूम होतं. त्यामुळे आज व्हॉल्यूम असणार नाही असं नाही. उलट महत्त्वाचा दिवस आहे 5व्या चरणाच्या व्होटिंगच्या आधीचा आणि सगळे चांगले साईन मिळत आहेत. तर पहा, जर एक्स्ट्रॉर्डिनरी भावात एखादा शेअर गेला आणि 7% वाढलाय, 8% वाढलाय असं अचानक झालं तर मात्र तुम्हाला चांगल्या भावात विकायला मिळू शकतो. तर बघूया आजचं ट्रेडिंग कसं चालतं आहे. एक अनुभव स्पेशल ट्रेडिंगचा म्हणून लक्ष द्या. नमस्ते.